राहुल सर कब तक बैठेंगे, कब तक बैठे रहेंगे सर? ये उनका है, माइक नहीं है, उधर से देखो नीचे गिरा हुआ है, बोलो उनको उधर से देखे नीचे तो गिरा आशीष। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल, गेल्या 1.5 तासांपासून राहुल गांधी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बसलेले आहेत, काय अधिकची माहिती, काय परिस्थिती आहे? राहुल गांधी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अर्धा तास डिसिप्लिन सोबत चर्चा केली आणि तेव्हापासून राहुल गांधी हे पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनच्या बाहेर धरणा देऊन बसल्याचं आपल्याला बघायला मिळते। साधारणतः आता राहुल गांधींना बसून 1.5 तासापेक्षा अधिक काळ झालेला आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रियंका गांधी या देखील पोहोचल्याचं बघायला मिळते, काँग्रेसचे इतर देखील येते या ठिकाणी पोहोचल्याचं बघायला आपल्याला मिळत आहे। रोहिणी ज्या पद्धतीनं पार्लमेंट स्ट्रीट जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुरू होतं त्यावेळी पोलिसांकडनं पॅलेट गनचा वापर केला आणि त्यावेळी साहिल नावाचा जो विद्यार्थी जखमी झालेला होता त्या विद्यार्थ्याला त्याच्या कुटुंबियांना घेऊन राहुल गांधी या ठिकाणी आलेले आहेत। राहुल गांधींचा आरोप स्पष्ट आहे की पोलिसांकडनं या प्रकरणात आम्ही गुन्हा नोंद करून घ्यावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे, भूमिका आहे। मात्र पोलिसांकडनं गुन्हा दाखल करून घेतला जात नाही आणि म्हणून स्वतः राहुल गांधी गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळते। काही वेळापूर्वी राहुल गांधी यांनी मोहिनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यांनी आरोप केलेला आहे की पॅलेट गन चालवल्यामुळे साहिलचा डोळा खरं तर या ठिकाणी गेलेला आहे, त्याला या पुढे एका डोळ्याने दिसणार नाही, त्याचा डोळा कायमस्वरूपीचा अधू झालेला आहे अशा पद्धतीचा आरोप राहुल गांधी यांच्याकडनं केला गेला आणि याहीमुळे राहुल गांधींनी साहिलच्या अंगावरती असलेले उदाहरण जे आहेत पॅलेट गनचे ते देखील पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। राहुल गांधींनी त्यांच्या वकिलाला देखील बोलायला सांगितलं, वकिलांकडनं असेल किंवा कुटुंबियांकडनं म्हणजे साहिलच्या आईकडनं देखील हाच आरोप केला गेलेला आहे की आम्ही पोलीस स्टेशनला पोहोचत आहोत। यापूर्वी आम्ही 2 ते 3 पोलीस स्टेशनला 13 ऑगस्ट पासून पोहोचत आहोत, मात्र पोलिसांकडनं गुन्हा दाखल करून घेतला जात नाहीये। गुन्हा का दाखल करून घेतला जात नाहीये, गुन्हा दाखल न करू देण्याचे आदेश नेमके कुणाचे आहेत असे सवाल राहुल गांधी यांच्याकडनं पत्रकार परिषदेवर उपस्थित केलेले आहेत। त्यांचा स्पष्ट दावा आहे की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी म्हणजे पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनच्या बाहेर ही यादी देऊन बसणार आहोत। त्यामुळे गुन्हा दाखल कधी होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि राहुल गांधी असेल किंवा त्यांच्या इतर पक्षाच्या नेत्यांची भूमिका काय असते हे बघणं आता मोहिनी महत्वाचं असणार आहे। या ठिकाणी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते देखील जमलेले आहेत, त्यांच्याकडनं घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली जाताना चित्र आपल्याला बघायला मिळतंय। महत्वाचे नेते काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, म्हणजे जर सांगायला गेलं तर जयराम रमेश असतील, गुरदीप छप्पर असतील, त्यानंतर अजय रंजन चौधरी असतील, रणदीप सुरजेवाला असतील, कुमारी शैलजा असेल यांच्यासह इतर प्रमुख नेते या ठिकाणी पोहोचले आहेत आणि ते देखील राहुल गांधी यांच्यासोबत पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। पोलिसांकडनं मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त या ठिकाणी खरं तैनात करण्यात आलेला आहे। दिल्ली पोलिसांचे जवान असतील। नक्कीच प्रमोद, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।